भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे. मौलाना जर्जिस अन्सारी बरळले. मौलानाच्या चिथावणीखोर विधानावर सर्व स्तरातून टीकेची झोड. ठाकरेंच्या नागपुरातील रामरक्षा आंदोलनाचं मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण. संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. 18 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नागपुरात रामरक्षा पठण. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस. 20 जुलैला संसदेवर निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचं वांगचुक यांचं आवाहन. तर दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त. सोनम वांगचुक यांच्या जंतर मंतरवरील उपोषणाचा 19वा दिवस. आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि खासदार डिंपल यादव यांनी घेतली सोनम वांगचुक यांची भेट. जंतर मंतरवर सुरू आहे आंदोलन. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काही सेलिब्रिटींसह राज ठाकरेंचाही पाठिंबा. श्रीरामाच्या तिजोरीची लूट शांतपणे बघणाऱ्या सरकारला या आंदोलनानं काय फरक पडणार? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात. पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून तटकरे पटेलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा आरोप. या भेटीची माहिती का दिली नाही? सुनेत्रा पवारांचा तटकरे पटेलांना सवाल. ज्या भेटीची माहिती सुनेत्रा बहिणींना द्यायची असते ती दिली जाते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्र्यांसोबतची प्रत्येक भेट ही राजकीय नसते, तटकरेंचं विधान. मराठवाड्यात 17,65,000 हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट. पावसानं धडी मारल्यानं खरीपाची पिकं धोक्यात. उगवलेली पिकेही पाण्याअभावी संकटात. अकोल्यात हिवरखेड परिसरातील 300हून अधिक एकर शेती जलमय झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. निचरा व्यवस्था नसल्यानं शेतांमध्ये 3 ते 4 फूट पाणी साचून पिकांचं नुकसान. दोषींवर कारवाईची आंदोलकांची मागणी. उद्यापासून भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल ट्रेन धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ट्रेनचा शुभारंभ. हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर 10 डब्यांची हायड्रोजन ट्रेन धावणार. पंढरपूरच्या विठुराया चरणी अर्धा किलोच्या सुवर्णजडित पादुका अर्पण. अज्ञात भक्तांकडून 56 लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका अर्पण.